रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चलो उधर ले अरे निवेदन दे फोटो को अबे तू 2 मिनट तो रुक बे अरे आज आपण यार क्या बोलतो तू फोटो हो एक मिनट ए भैया पीछे हो जाओ ना मतलब इधर ये भैया मेरे फोटो कीजिए करेंगे ना. चलो भी पार्टी ऑफिस में चलते हैं अपन. पार्टी ऑफिस में चलते हैं. संजय राऊतांनी जे बीडचे सरपंच आहेत संतोष देशमुख याच्या हत्याप्रकरणामध्ये भाजपवर गंभीर आरोप लावलेले आहेत. याच्यामध्ये भाजपचा तर हात नाही ना, हे तपासणं गरजेचे असं त्यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांचं आरोग्य हे काही व्यवस्थित आहे असं वाटत नाही. ते रोज सकाळी उठून कुठल्याही पद्धतीची बडबड त्या ठिकाणी मीडियासमोर करत असतात. ते अतिशय जबाबदार व्यक्तिमत्व आहे. त्यांनी सर्व माहिती घेऊन जबाबदारीनं त्या पद्धतीनं प्रतिक्रिया द्यायला हवी. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहेत. गृह विभाग त्याच्यावर काही कारवाई करते आहे. कधीपर्यंत जवळजवळ सर्व आरोपींना अटक झालेली आहे आणि जे आरोपी फरार आहे त्याचा देखील शोध त्या ठिकाणी चालू आहे आणि सरकार याच्याबद्दल गंभीर असून गांभीर्यानं संपूर्ण चौकशी चालू आहे. महायुतीमध्ये काही नेत्यांची सुरक्षा करण्यात आली, त्यामुळे महायुतीमध्ये एक तणाव सुद्धा निर्माण झाला आहे. काय महायुतीमध्ये कुठल्याही पद्धतीचा तणाव नाही. अतिशय समन्वयानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काम चालू आहे. राहिला प्रश्न सुरक्षेचा, हा सुरक्षा देण्याचं एक डिपार्टमेंट आहे. ते 6 महिन्यातनं 12 महिन्यातनं एक वेळा सर्वे त्या ठिकाणी करत असते आणि कुठल्या व्यक्तीला किती सुरक्षा द्यायची हे ते ठरवतात आणि त्या अनुषंगानं सुरक्षा देण्यात येत असते. पकडून केली जाते, आरोप लागला ते काय सांगायचं? उद्धव ठाकरेच्या बोलण्यामध्ये कुठलंही तथ्य राहिलेलं नाही आहे. त्यांनी सुरुवात त्या ठिकाणी केली. आज जनतेचा त्यांच्यावर कुठलाही विश्वास राहिलेला नाही. फ्रस्ट्रेशनमध्ये येऊन ते ह्या पद्धतीचे स्टेटमेंट करत असतात. सर, एक शेवटचा प्रश्न. संजय